व्ह्यूअर्स नमस्ते. आतापर्यंत साहेबांचं इंट्रोडक्शन देताना मी नेहमी म्हणत आलोय की आपण पुणे ग्रामीणचे SP पंकज देशमुख यांचे इंटरव्ह्यू घेतोय किंवा यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. पण आज याच्यात थोडंसं बदल आहे आणि तो बदल म्हणजे अ, देशमुख साहेब आजपासनंच रादर काल संध्याकाळपासनं आता उपमहानिरीक्षक म्हणजे DIG झालेले आहे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर प्रमोशन. थँक्यू सो मच. थँक्यू. पुणे ग्रामीणला आपण माझ्या मते एक 17 महिने टोटल कार्यकाळ. हो. या 17 महिन्यात तुम्ही 2 निवडणुका पण फेस केल्या किंवा 2 निवडणुका मोठ्या निवडणुका मी असं म्हणेन, म्हणजे नॅशनल लेवलचे पण आणि स्टेट लेवलचे पण. हे तुम्ही खूप व्यवस्थित रीतीने या संदर्भातलं जे काही काम असतं ते पाडलं तुमच्या पूर्ण टीमनी. काय म्हणाल, हे 17 महिने कसे गेले? हे जो काही माझा एक 16-16.5 महिन्यांचा जो कार्यकाळ होता तो अत्यंत चांगला असा कार्यकाळ गेला आणि बऱ्याचसा चॅलेंजिंग होता. म्हणजे आव्हानं बरीच होती. त्यामध्ये मी फेब्रुवारीमध्ये चार्ज घेतला 1 फेब्रुवारीला आणि मेमध्ये लोकसभेची घेतल्या लोकसभा होती. हो, घेतल्या लोकसभा होती. लोकसभेचं इलेक्शन होतं आणि त्यामुळे हे सगळं चॅलेंजिंग होतं. आम्ही ते केलं. त्याच्यानंतर आम्ही विधानसभेची तयारी सुरू केली. इन द मीनवाईल जो काय आम्हाला 3-3.5 महिन्यांचा वेळ मिळाला, त्या वेळामध्ये आम्हाला वारीसारखा महत्त्वाचा आणि मोठा बंदोबस्त आम्हाला करावा लागला. कारण पुणे जिल्ह्यातनं, पुणे शहरातनं निघाल्यानंतर पुणे जिल्ह्यात जवळपास 12-15 दिवसाचा वारीचा स्ट्रेच असतो आणि त्यासोबतच आम्ही आमची जी जवळपास 500 पोलीस कर्मचाऱ्यांची, 496 टू बी एक्झॅक्ट अशा पोलीस कर्मचारी आणि चालकांची आम्ही भरतीसुद्धा केली. ते झाल्यानंतर लगेच काय म्हणतात तर फेस्टिवल सीझन आणि इलेक्शन नंतर परत नवीन वर्षामध्ये जे फेस्टिवल सीझन आहे ह्या सगळ्या गोष्टी केल्या. सो इट हॅज बीन अ व्हेरी फुलफिलिंग काइंड ऑफ टेन्युअर. इलेक्शन संदर्भात सगळं जे काही पोलिसिंग आहे ते मॅनेज करताना रुटीन जे पोलिसिंग असतं किंवा तुमची एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग आहे, तुम्ही जिल्ह्याचे SP आहात आणि बहुतेक ही तुमची 3rd SP शिप पोस्टिंग आहे. तर ही पोस्टिंग तुमची आधीची जी 2 पोस्टिंग आहेत त्या संदर्भात, त्या कंपॅरिझनमध्ये कशी, म्हणजे ही ओव्हरऑल पोस्टिंग कशी होती आणि पोलिसिंगवर तुम्ही भर कसं दिलं? कारण की इलेक्शनमध्ये तुमचे 6-7 महिने गेले माझ्या मते. पण हे इलेक्शन्स ही एक वेगळी ॲक्टिव्हिटी जरी असली तरी जे रेग्युलर पोलिसिंग आहे त्याच्यावर त्याचा परिणाम एका अर्थे होत असतो. कारण थोडंसं ह्या गोष्टींकडे जे रुटीन इन्व्हेस्टिगेशन्स आहे, डिटेक्शन आहे, दे कॅन टेक अ बॅकसीट, त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. परंतु जर इलेक्शनची तयारी करायची आहे आणि रेग्युलर पोलिसिंग पण आम्हाला इंटेन्सिफाय करायला लागलं, कारण ॲट द एंड ऑफ द डे क्रिमिनल्सवर जर रेग्युलर पोलिसिंगमध्ये व्यवस्थित वचक जर असेल तर त्याचा परिणाम इलेक्शन्समध्ये सुद्धा दिसणार, जेणेकरून त्यांना ती क्रिमिनल्स जे आहे ते काही लोकांना त्रास देऊ शकणार नाही. तो ह्या स्वरूपाचा हे होता. इलेक्शन्स जरी म्हणजे असले तरी पण दे वेअर अ नॅचरल एक्सटेन्शन टू व्हॉट वी रेग्युलरली डू. So the intensity of regular policing was increased, which eventually led to peaceful conduct of elections. आणि ड्रग रॅकेट्सवर पण तुम्ही कारवाई केली. कुरकुम डेफिनेटली. म्हणजे कुरकुममध्ये आम्ही जेव्हा चार्ज घेतला तेव्हा कुरकुममध्ये घेतल्या एक मोठी कारवाई झाली होती आणि कुरकुम वॉज अ प्लेस वेअर सिंथेटिक ड्रग्स वेअर बिंग मॅन्युफॅक्चर्ड. So I happen to be a member secretary for NCORD, which is the Narcotics Coordination Unit at the district level. सो त्या नार्कोटिक्स कोऑर्डिनेशनच्या युनिट थ्रू पण आम्ही अशी एक यंत्रणा बसवली की अशा प्रकारचं कुठल्याही सिंथेटिक ड्रग्सचं मॅन्युफॅक्चरिंग पुन्हा वर्षभर कुठे होणार नाही. जे बंद युनिट्स आहेत त्याच्यासाठी आम्ही वी वर्कड ऑन अ सिस्टमिक लेवल. आम्ही एक सिस्टीम बसवली जेणेकरून दर महिन्याला आमचे वेगवेगळ्या एजन्सीजला सोबत घेऊन आम्ही ते चेकिंग केलं. थँकफुली त्यामुळे त्या एका कारवाईनंतर जे आहे ते कुठेही असं मॅन्युफॅक्चरिंग झालं नाही. आम्ही ड्रग्सच्या संदर्भामध्ये बरेच ठिकाणी पॉपी कल्टिवेशन म्हणजे अफूची लागवड जी आहे, जी MP, राजस्थान ह्या काही ठिकाणी होते, अगदी तशा स्वरूपाची लागवड ही इथे आम्हाला बघण्यात आली आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही मास स्केलवर कारवाई केली. 4-5 कारवाया माझ्या मते. हो, बऱ्याच कारवाया झालेल्या आहेत. म्हणजे एका ठिकाणी तर ऑलमोस्ट अर्धा एकर क्षेत्रामध्ये अफूची लागवड केली होती. हो, आणि त्याच्यावर कारवाई केली. परत जेवढे पण इलिसिट दारू गाळणारे आहेत, अवैध धंदेवाले आहेत, ह्या सगळ्यांवर कारवाई केली.
आणि नागरिकांना एक इंटरफेस देण्याचा प्रयत्न केला की व्हॉट्सअपवर जर कोणाला निदर्शनास येत आहे तर त्यांनी सुद्धा आम्हाला दक्ष एक ॲप आम्ही तयार केलं आहे. मग हे ऍपचा कॉन्सेप्ट कुठून आला? म्हणजे युअर बॅकग्राऊंड इज IT रिलेटेड, म्हणजे त्याचं काय कनेक्शन आहे? एक AI बेस्ड चॅटबोट आम्हाला ऑफर झाला आणि विच वॉज युजफुल. कसं रिस्पॉन्स कसं आहे त्याचा रिस्पॉन्स फार चांगला आहे. महिनाभर झाला असेल? महिनाभर झाला आहे. तो महिन्याचा रिव्ह्यू आता नवीन SP घेतील आणि त्याच्यामुळे काय झालंय की एक नागरिकांकडनं आम्हाला फीडबॅक मिळतो आणि आम्हाला एक ऍक्शनेबल पण मिळतं. जर तिथे तशी परिस्थिती असेल तर आम्ही कारवाई करतो. तसं बरेचदा फेक कॉल्स पण येतात तर ते पण ह्या ऍप थ्रू व्हेरीफाय होऊन जातं. चॅलेंजिंग काय होतं? मोस्ट चॅलेंजिंग जसं मी सुरुवातीला पण आपण बोललो होतो तेव्हा की पुणे रुरल इज व्हेरी अर्बनायझिंग आणि चॅलेंजेस आर मल्टीफोल्ड. म्हणजे हेवी इंडस्ट्रियलायझेशन आहे. इंडस्ट्रियल एरियाजमध्ये कुठल्याही प्रकारचं एक्स्टॉर्शन जे रॅकेट्स किंवा गँग्स ऑपरेट करणार नाही, हे एक चॅलेंज होतं. थँकफुली ह्या गव्हर्नमेंटच्या 100 डेजचा जो कार्यक्रम होता त्याच्यात तुमचे काही पोलीस स्टेशन टॉप नंबरवर आलेले? त्याच्यात आमचं नारायणगाव पोलीस स्टेशन हे टॉपला आहे. आमचं खेड सब डिव्हिजन हे रेंजमधनं नॉमिनेट झालं आहे तर त्याचं पण काहीतरी निकाल लागेल. सो हे होतं. परत इंडस्ट्रीसोबत एक फार चांगला इंटरफेस आमचा होता जेणेकरून अशा प्रकारचे कुठलेही खंडणी खोरी किंवा अशा गँग्स ह्या ऑपरेट करणार नाही. सो असे सगळे चॅलेंजेस होते. आता एक्झिक्युटिव्ह पोस्टिंगमध्ये असताना युअर अ लीडर, यू आर द बॉस ऑफ फॉर युअर डिपार्टमेंट, फॉर युअर टीम. तसं प्रमोशन झालंय, बट आता जी पोझिशन आहे ती तसं बघितलं तर यू हॅव बॉसेस विद इन द सिस्टम. तर ही फ्लेक्झिबिलिटी खात्यात किंवा तुमच्या प्रोफाईल किंवा प्रोफेशनमध्ये ही फ्लेक्झिबिलिटी टू वर्क इन अ डायनॅमिक एन्व्हायरमेंट हे तुम्ही कसं आणतात? हे काय बाय व्हेरी ट्रेनिंग इट इज देअर दॅट आय एम नाव मुव्हिंग फ्रॉम अ पोझिशन ऑफ युनिट कमांडर टू अ मिड लेवल मॅनेजमेंट इन विच आय विल बी रिपोर्टिंग कॉर्पोरेट लँग्वेज झाली टू माय युनिट कमांडर. सो पण हा इथे रोल वेगळा आहे, तिथे येणारा रोल वेगळा असेल. इथे मी युनिट कमांडर असताना बऱ्याच गोष्टी मला करून घ्यायच्या होत्या. तिथे माझ्याकडे मी एक DIG रँकला गेल्यामुळे माझ्याकडे SP रँकला ऑफिसर्स असतील आणि मी त्यांच्याकडून तो बऱ्यापैकी सुपरवायझरी रोल असेल विच आय विल बी गेटिंग इट डन फॉर माय युनिट कमांडर. सो ही फ्लेक्झिबिलिटी बिकॉज ऑफ अवर ट्रेनिंग इट इज देअर. आणि इन द करिअर प्रोग्रेशन ऑफ IPS ऑफिसर त्याला ASP पासून तर वरिष्ठ पदावर जात असताना हे अनेक रोल प्ले हे करावे लागतात. So it is anticipated. It is anticipated. Yeah, that is part of the game. जेव्हा आला होता ते शेवटचा प्रश्न, तेव्हा जे काय तुम्ही प्लॅन केलं होतं किंवा मला माझ्या कार्यकाळात हे सगळं करायचं आहे, त्याच्यात काय मिस झालं किंवा एखादी खंत की हे पण मी केलं असतं किंवा हे जे अपकमिंग जे येतात त्यांनी करायला पाहिजे? सो ते मी ज्यांना चार्ज देणार आहे त्यांना ह्या गोष्टी ब्रीफ करणार आहे. पण इट इज ऑलवेज इम्प्रूव्हमेंट इज ऑलवेज वर्क इन प्रोग्रेस सारखं आहे. ते तुम्ही एखादी गोष्ट सुरू करता आणि मग तिचा फॉलोअप. पण माझा एवढाच इन्सिस्टन्स होता की जे काही करा ते एक इव्हेंट म्हणून तेवढ्यापुरतं करू नका. एक सिस्टमिक लेवलला करा, एक सिस्टीम बसवा, लॉंग टर्म बसवा, सो दॅट त्याचे लॉंग टर्म बेनिफिट्स हे नागरिकांना मिळतात. डिपार्टमेंटची एफिशियन्सी वाढते आणि एफिशियन्सी वाढली की इफेक्टिव्हनेस वाढतो. नागरिकांची म्हणजे वी कॅन अर्न द क्रेडिबिलिटी. लोकांची पोलिसांकडे बघण्याची नजर बदलते. एक विश्वासार्हता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतनं एक कमावता येते. पुणे रुरलचं जे पुणेकर आहे म्हणजे ग्रामीणचं जे पुणेकर आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे? त्यांच्यासाठी माझा एवढाच मेसेज आहे की पुणे ग्रामीण पोलीस दल हे आपल्या सेवेत आधीही तत्पर होतं आणि पुढे सुद्धा ते तत्पर राहणार आहे. आम्ही नागरिकांना चांगल्यात चांगली सेवा देण्याचा पुढेही प्रयत्न करीत राहू. थँक्यू सो मच. थँक्यू.